आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। नमस्कार, आदाब। CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों, मैं आपका मजेशिक। दोस्तों, आज 21 जुलाई 2024 को आप देख सकते हैं हमारे भुसावल शहर में रोटरी क्लब ऑफ भुसावल रियल सिटी इनकी ओर से एक प्रोग्राम का यहाँ आयोजन किया गया था। और आप देख सकते हैं यहाँ पर जो रोटरी क्लब के सदस्य मौजूद है, हम उनसे बातचीत करना चाहिए। सर, आप क्या बोलना चाहेंगे? आज किस तरह का प्रोग्राम जो यहाँ पर रखा गया है? रोटरी क्लब के माध्यम से हम सारे सामाजिक हित में जो जरूरी काम होते हैं वो हम करते हैं। जैसा वृक्षारोपण हो गया और बच्चों को साहित्य वाटप हो गया, शालेय शिक्षण साहित्य हो गया। जैसा अभी हमने छतरी वाटप किया था, उसके पहले हमने शालेय गणवेश वाटप किया था। इस प्रकार के हम लोग सारे काम करते हैं। सर, यहाँ पर अभी किस तरह का प्रोग्राम है जो आपको जो सम्मानित किया गया यहाँ पर? तो आज इंस्टॉलेशन था, यानी रोटरी का आज मैं अध्यक्ष बना हूँ, तो मेरा आज पदग्रहण समारंभ था। तो इसके लिए हमारे लिए नागपुर से राजे संग्राम सिंह भोसले साहब आए हैं एज ए गेस्ट बोल के, तो आज हमारे साथ में है वो। भोसले साहब, आप क्या बोलना चाहेंगे इस प्रोग्राम को लेकर? तो रोटरी में जो पदाधिकारी जो होते हैं उनका कार्यकाल 1 साल का होता है पूरे विश्व में, जो कि 1 जुलाई से चालू होता है, 30 जून को हर साल खत्म होता है। ये वर्ष 24-25 के लिए ये हमारा जो क्लब जो है, जिसको हम भुसावल रियल सिटी बोलते हैं, इसके अध्यक्ष अनिल जी अभी विशाल जी अभी अध्यक्ष यहाँ पे नियुक्त हुए हैं और इनका कार्यकाल आगे चलेगा। ऐसा एक सेवाभावी संस्था है जहाँ पे समाज के जो सबसे ज़्यादा कमज़ोर घटक हो, या तो एजुकेशन, पानी और हेल्थ के कार्यक्रम हो, इनमें हम प्राथमिकता देते हैं और यहाँ तक हर एक प्रकार से वहाँ तक उनको सेवा प्रदान करने के लिए हम हरदम तत्पर रहते हैं और करते भी हैं। हमारे जो इसके साथ साथ हमारे यहाँ पे ग्लोबल ग्रांट्स भी होती है जो अंतर्राष्ट्रीय स्तर पे होती है। इसको ये कम से कम $30,000 की एक ग्रांट कम से कम होती है। ऐसे भी ग्रांट्स ये क्लब, नहीं तो हमारे डिस्ट्रिक्ट जो है रोटरी 303 जिसको हम बोलते हैं, जिसका ज्यूरिडिक्शन गोंदिया से लेकर नासिक तक पूरा है, जिसमें विदर्भ के 13 डिस्ट्रिक्ट से 11 और जलगांव और नासिक डिस्ट्रिक्ट से उसमें इंक्लूडेड है। यहाँ पे ये हमारा कार्य होता है और इस संस्था के माध्यम से हम लोगों की सेवा करने के लिए तत्पर रहते हैं। जी घोषणा करावी। उसके आंगन में चांदनी सी निखर आती है। आपके आने से महफिल में जो रौनक है वो दिलों में मोहब्बत की खुशबू बिखर जाती है। ऐसे हमारे प्यारे राजे साहब संग्राम सिंह भोसले, इनका हमारे हार्दिक अभिनंदन करते हैं। त्याचबरोबर रजनीताई सावकारे प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या अध्यक्ष आहेत, हे पण आपल्यामध्ये उपस्थित आहे, यांचे पण हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आमचे इनकमिंग पास्ट प्रेसिडेंट, आपला इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट जे की आता अध्यक्ष होते पण आता त्यांची एक पोस्ट कमी झाली आहे, म्हणजे वाढलेली तर म्हणता येते। इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट मनोज दादा सोनार व इमिजिएट पास्ट सेक्रेटरी तेजस दादा नवगाडे व माझे सहकारी आणि आताचे सचिव अनिल दादा सहानी। सर्वप्रथम मी आमचे आउटगोइंग अध्यक्ष मनोज दादा सोनार यांचे गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट नेतृत्व आणि समर्पणाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो। तुमची बांधिलकी आणि उत्कटतेने आम्हाला सर्वांसाठी एक उच्च दर्जा स्थापित केला आहे। आम्ही तुमच्या सेवेबद्दल मनापासून कृतज्ञ आहे। मी आमच्या रोटरी सदस्य, माजी अध्यक्ष व सर्व रोटेरियन्सचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि अटल पाठिंब्यासाठी आभार मानू इच्छितो। तुमचे योगदान अमूल्य आहे आणि आम्ही एकत्रितपणे उल्लेखनीय टप्पे सोबत गाठले आहे। या नवीन वर्षाची सुरुवात करताना मी रोटरी इंटरनॅशनलची थीम ने प्रेरित आहे, द मॅजिक ऑफ रोटरी।
खरोखर तर रोटरीमध्ये मॅजिकच आहे, म्हणून आज आपण सर्व इथे उपस्थित आहात. ही थीम आमच्या मुख्य मूल्ये आणि ध्येयाची खोलवर प्रतिनिधित्व करते. आमच्या समाजाला आणि त्या पलीकडे सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आमच्या सामूहिक शक्तीची आम्हाला आठवण करून देते. या वर्षासाठी माझी 3 प्रमुख उद्दिष्टे आहेत: सेवा, फेलोशिप आणि वाढ. सेवावर आपले रोटरीचं सार आहे. आम्ही प्रभावी प्रकल्पांद्वारे आमच्या समाजाच्या महत्त्वपूर्ण गरजा ओळखतात आणि त्यांचं निराकरण करतात. जसे आम्ही दरवर्षी प्रोजेक्ट घेत असतो, तर यावर्षी आम्ही पर्यावरणावरती खूप जास्त भर देणार आहोत. कारण या वर्षाला आपण गरमी सहन केली असेल ना सगळ्यांनी, खूप जास्त गरमी होती आणि प्रदूषण पण खूप होतं. तर यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. यावर्षी आम्ही सर्वप्रथम पहिलाच प्रोजेक्ट जो केला तो आमचे रोटेरियन स्वर्गवासीय तुलसीबाई पटेल यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी येथे आम्ही वृक्षारोपण केलं. त्याचबरोबर आम्ही यावेळेला छत्री वाटप 100 छत्री वाटप केले. स्कूलचे गणवेश आम्ही 51 स्कूल गणवेश आम्ही इथे DL इंडिया हायस्कूलला दिले. व दरवर्षीप्रमाणे आम्ही एक मुशालतांडा गाव दत्तक घेतलेले रोटरीने. त्या तिथे आम्ही दरवर्षी प्रोजेक्ट घेतो की दिवाळी फराळ वाटप, शालेय शिक्षण साहित्य वाटप. तर शालेय शिक्षण साहित्य वाटप आतापर्यंत आमचे झाले. राजे मी 4 घेण्या अगोदरच 4 प्रोजेक्ट केलेले. आणि या वर्षाला अजून पुढच्या महिन्यामध्ये जे प्रोजेक्ट आम्ही घेणार आहोत, तर 21 फॅन आम्ही सेंट्रल लॉसेस शाळेमध्ये बसवून देणार आहोत विथ फिटिंग. तसंच पुढच्या महिन्यामध्ये आम्ही रानभाजी महोत्सव पण घेतो. रानभाजी महोत्सवमध्ये खेड्यावरचे लोक येतात आणि त्यांचे वेगवेगळ्या ते भाजी वगैरे घेऊन येतात. तर ते त्याचं स्वादिष्ट आपल्याला चव मिळते आणि आपल्याला ते काहीतरी नवीन प्रकार खायला मिळतात. तसेच आम्ही पाल इथे मेडिकल हेल्थ चेकअप करतो. त्या मेडिकल हेल्थ चेकअपमध्ये आम्ही सोबत कॅटरॅक्ट सर्जरी मागील मनोजदादा सोनार यांनी कॅटरॅक्ट सर्जरीचं 100 कॅटरॅक्ट सर्जरीचं त्यांनी ध्येय घेतलं होतं आणि त्यांनी 100% ते पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि मनोजदादा तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे आम्ही कंटिन्यू पुढे या वर्षात पण करणार आहे. त्याचबरोबर आम्ही गणपती कार्यशाळा, सायक्लोथॉन रन, भुसावळ रन, भुसावळ ऑलिम्पिक व ब्लड डोनेशन कॅम्प, ऑर्थो लॅब पण आहे राजेसाहेब आमचं. आम्ही इथे गुरुद्वाराला, भुसावळ गुरुद्वारामध्ये आपण रोटरी आणि गुरुद्वारा असं दोघं मिळून आपण निस्वार्थ भावाने आणि निःशुल्क भावाने आम्ही ती ऑर्थो बँक चालवतोय. तसंच KG to PG वगैरे सगळे आम्ही प्रोजेक्ट यावर्षी पण जे मागच्या वर्षीप्रमाणे घेत होतो ते यावर्षी सुद्धा घेणार आहे. त्याचबरोबर आमचा पब्लिक इमेज एक दांडियाचा प्रोग्राम असतो. त्यामध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 सगळे मस्त व्यवस्थित मेकओव्हर करून, ड्रेसअप मस्त छान करून आणि आमच्या दांडियामध्ये येतात आणि ते खूप एन्जॉय करतात. त्यासाठी भुसावळकर नेहमी उत्सुक असतात की दांडिया कधी येणार आणि आपण कधी जाणार. राजेसाहेब यावेळेस आपल्याला एक DG साहेबांनी आकांक्षा म्हणून त्यांनी एक प्रोजेक्ट घेतलेला आहे. तो प्रोजेक्ट आम्ही यावर्षी करणार आहोत. तर आकांक्षा एज्युकेशनल ॲप नावानेच तो आकांक्षा प्रोजेक्टचं नाव आहे. त्यामध्ये 10वीचे जे मुलं आहेत स्टेट बोर्डचे, तर त्यांच्यासाठी हा आम्ही प्रोजेक्ट घेणार आहोत. तर त्यांच्यासाठी इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम आणि सेमी इंग्लिश मिडियम यांच्यासाठी तो प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टमध्ये त्याचं कॉस्टिंग, एक ॲप्लिकेशनचं कॉस्टिंग 1,500 रुपये. पण रोटरीने आपल्याला CSR फंडातून त्याचं फक्त आणि फक्त 65 रुपयाला त्याचं आपल्याला त्यांनी ॲप्लिकेशन अवेलेबल करून दिलं. तर ते आपण पूर्ण भुसावळमध्ये 10वीचे जेवढे पण विद्यार्थी आहेत, 3,500 ते 4,000 विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हा प्रोजेक्ट राबवणार आहोत. त्याचबरोबर आमचं एक, जसं मनोजदादांनी सांगितलं की रोटरी कट्टा आमचा ड्रीम प्रोजेक्ट राहून गेला, तर यावर्षी नक्कीच आम्ही त्याला पूर्ण करणार. आता मी माझी रोटरीची BOD आहे ती BOD मी कॉल करतो. सर्वप्रथम अध्यक्ष मी, सेक्रेटरी अनिल शहानी व ट्रेझरर डॉक्टर राहुल पांडे यांनी सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. मी ज्यांचं नाव कॉल करेन. मनोजदादा सोनार आहे IPP, देवावाणी प्रेसिडेंट इलेक्ट, हरमीत सिंग माखन सेक्रेटरी इलेक्ट व व्हाईस प्रेसिडेंट,
मिलिंद धर्माधिकारी जॉइंट सेक्रेटरी, चेतन पाटिल क्लब ट्रेनर, सार्जंट एट आर्म, सुयश दादा नाती बुलेटिन एडिटर, नितीन भाऊ दांडे सोशल, समीर दादा चौधरी मेडिकल चेयर, आजचा दिवस खूप खास वाटतो. नेहमी प्रतिष्ठा महिला मंडळाचे कार्यक्रम होत असतात, त्या कार्यक्रमामुळे उपस्थित महिला असतात त्यामध्ये, आणि त्यामध्ये आम्हाला येतात सगळ्या महिलांमध्ये आम्हाला तेव्हा पुरुष असतात, त्यावेळेला त्यांना जी फीलिंग होतो ती फीलिंग मला आज इथे येते. त्यावेळेला काही वाटत असतं वाटते, आणि या परिवाराचं एक अभिनव त्याचा खरोखर मला खूप गर्व आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय